आपल्यासोबत विरोधी पक्ष नेते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वरट्टीवार आहे। भाऊ, तयारी पूर्ण झालेली आहे सभेची। कशा प्रकारे एकंदरीतच ही सभा होणार आहे आणि काय संदेश देणार आहे? कारण की तुम्ही ज्या प्रकारे हाय तयार हम या सभेला नाव दिलं आहे, त्यामुळे एक कुठेतरी विचारधारेची लढाई आणि यातनं काहीतरी एक संदेश देण्याचा प्रयत्न दिसत आहे। नाही, असं आहे की ही सभा स्थापना दिवसाची आहे, फाउंडेशन डे। विदर्भामध्ये नागपूरला 103 वर्षांनी ही फाउंडेशन डे आम्ही साजरा करतो आणि ती जबाबदारी हायकमांडनी विदर्भातील महाराष्ट्रातील आम्हाला दिली, याचा मला नक्कीच आनंद आहे आणि अभिमान आहे। ही सभा ऐतिहासिक सभा करायचा निर्णय आम्ही घेतला आणि त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे। हाय तयार हम, कारण 9 वर्षामध्ये या मोदी सरकारच्या अनागोदी कारभाराने संपूर्ण देशामध्ये जे काही वातावरण निर्माण झालं की सर्व घटक या सगळ्या सरकारच्या एकूण कार्यशैलीमुळे वैतागले आहेत। 2 कोटी लोकांना रोजगार देऊ म्हणून सांगितलं, तो रोजगाराचा पत्ता नाही। बेरोजगारी प्रचंड वाढली, तरुणांचा देश आहे। महागाई कमी करू म्हणून सांगितलं, 100 दिवसात महागाई कमी झाली नाही आणि जीवनावश्यक वस्तूचे भाव हे गगनाला भिडाले। तिसरी महत्त्वाची गोष्ट की महिलांवरील अत्याचारामध्ये प्रचंड वाढ झाली। दिवसाढवळ्या महिलांवर अत्याचार होत आहेत, त्यांचं शोषण केलं जात आहे, तिथेही सरकार कमी पडलं आहे। देशामध्ये महागाई आहे, बेरोजगारी आहे आणि शेतकरी विशेष करून शेतकऱ्यांना दाम आम्ही उपजाला डबल भाव देऊ, दाम दुप्पट कुठे मिळाला? कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, निर्यात बंदी झाली, कांद्याचा शेतकरी रडतो आहे, धानावर 20%, तांदळावर 20% निर्यात बंदी लावली। हे सर्व जे काही केलं आहे हे विशिष्ट उद्योगपतींच्या फायद्यासाठी केलं आहे, त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे। म्हणून आम्ही ह्या आणि GSTनी नोटबंदीनी सामान्य माणसाचं जीवन जगणं कठीण केलेलं आहे। तर या सगळ्या परिस्थितीवर निश्चितपणे बिगुल फुकला जाईल। ही सभा हाय तयार हम इस देश का संविधान बचाने के लिए, है तयार हम इस देश की डेमोक्रेसी बचाने के लिए, है तयार हम बेरोजगारों को हक दिलाने के लिए, है तयार हम किसानों को दाम मिलाने के लिए, है तयार हम महिलाओं के ऊपर अत्याचार हो रहा है उसके खिलाफ लड़ने के लिए, है तयार हम इस देश में जो गैर प्रकार भ्रष्टाचार राजनीति ये चल रहा है और लोग डेमोक्रेसी तकलीफ में डेमोक्रेसी को हानि पहुंचाने का काम हो रहा है, उसके खिलाफ लड़ने के लिए तैयार है हम, हा नारा इथून दिला जाईल। आणि या भव्य अशा या सभेच्या माध्यमातून आणि रॅलीतून स्थापना दिवसाच्या माध्यमातून निश्चितच लोकसभेचा बिगुल वाजवला जाईल आणि त्या दिशेनं आम्ही काम सुरुवात करू। आमच्या कार्यकर्त्यांना बळ आणि शक्ती देणारी ही ऐतिहासिक रॅली ठरेल असा मला विश्वास आहे। नागपूरची निवड केली, त्यामुळे कुठेतरी एक वैचारिक संदेश पण या माध्यमातून देण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे असं बोललं जातं। ही भूमी आपले कवी कालिदासांची आहे। ही भूमी सुफी संत ताजुद्दीन, ही भूमी बाबासाहेबांच्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क देणारी दीक्षाभूमी आहे। ही भूमी प्रभू रामचंद्राच्या विसाव्याची सुद्धा भूमी आहे, रामटेक। तर या सर्व जात पात धर्माच्या संस्कृतीचं जतन, ती संस्कृती टिकवणारी, धर्म आणि जातीला जोडणारी ही भूमी आहे, ही तोडणारी भूमी नाही। तर म्हणूनच 2000 मध्ये गुड शायनिंग इंडिया आणि गुडफिलचा नारा दिला गेला होता अटल बिहारी वाजपेयी। त्यावेळेस इथेच नागपुरात ऐतिहासिक रॅली संविधान बचावची सोनियाजींच्या नेतृत्वात निघाली होती। त्याला 23 वर्ष झाले आणि ती रॅलीमधून जो संदेश दिला गेला की लोकांचा विश्वास हा काँग्रेस जनावर निर्माण झाला आणि काँग्रेसला बळ मिळालं हे नाकारू शकत नाही। आणि इंदिराजी तर ज्या वेळेस प्रचाराची सुरुवात करायची ती महाराष्ट्रातून करायच्या, हेही इतिहास आहे। आणि विदर्भ तर नेहमी काँग्रेसला संकटाच्या वेळेस साथ देणारा राहिलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये ही सभा एक कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्र आणि देशातील सगळ्या लोकांना एक संदेश देणारी ठरेल। आणि आम्ही केवळ सत्ता महत्त्वाची नाही तर आमचा संविधान महत्त्वाचं आहे हा मेसेजसुद्धा राहील। सत्ता आती जाती है पर संविधान बचेगा तो देश बचेगा। आम्ही काँग्रेसनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ज्या काही पद्धतीनं या देशासाठी समर्पण दिलेलं आहे हे लपून राहिलेलं नाही आणि
म्हणूनच ही ऐतिहासिक सभा त्याचा संदेश देणारी ठरेल. शेवटचा प्रश्न, विश्व हिंदू परिषद म्हणतं की राम मंदिरासंदर्भात जर का भाजपला फायदा होत असेल तर राम मंदिर बांधणीच्या आंदोलनात राजकीय पक्ष म्हणून भाजप जर पहिले मैदानात उतरला असेल तर फायदा मिळत असेल त्यात वावगं काय? नाही नक्की. हे बघा, ज्या गोष्टी आत्ता घडत आहेत त्या निश्चितच दुःख आणि क्लेशदायक आहेत. की तुम्हाला आत्ताच का राम आठवतो आहे मला हे कळत नाही. तुम्ही 9 वर्ष सत्तेत होता, सत्तेमध्ये धार्मिक राजकारण हे केलं गेलं पाहिजे, पण धर्मावर आधारित राजकारण नको, ते विकासावर आधारित राजकारण अपेक्षित होतं आणि त्या दृष्टीनंच मतं मागितली गेली. हे काही आपल्याकडे सगळ्या देशांनी बघितलं ज्यावेळेस मोदीजींना सत्तेमध्ये आणताना. पण आता मात्र धार्मिक मुद्दे उकरून काढून धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करायची. 9 वर्षामध्ये जे व्हायला पाहिजे ते काही झालं नाही. काय झालं सगळ्यांना माहीत आहे. बेरोजगारांना न्याय मिळाला नाही, महिलावरील अत्याचार मिळाला नाही. मग मिळालं काय? महागाईने गरीब माणसाचं कंबरडं मोडलं, ती पराकोटीला गेली, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. मग मिळालं काय? नोटबंदी, GST, ज्यातून सामान्य माणूस उभं राहू शकत नाही, त्याला लंगडं करण्याचं काम झालं, उद्योगांना लंगडं करायचं काम झालं. तर 9 वर्ष काही काम करू शकले नाहीत. 9 वर्ष केले नाही काम, आता म्हणून म्हणतायत राम राम. तर हे होते राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.